नाशिकमधील लक्ष्मी ज्वेलर्स, सोने व चांदीचे उत्तम ठिकाण। ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार लोकशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गुळवेवाडी येथे श्री पावन गणपती चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेला गणेश जयंती उत्सव 2026 अत्यंत भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी परिसरात भक्तीचा जागर पाहायला मिळाला असून भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शनाचा लाभ घेतला। आकर्षक सजावट व गणेश योग या निमित्ताने श्री पावन गणपती मंदिराची फुलांची आकर्षक सजावट तसेच विद्युत रोषणाई करण्यात आली होती। सकाळी 8 वाजता विधिवत पूजनाने गणेश योगास प्रारंभ झाला। या यज्ञेचे यजमानपद संतोष कोराणे व रवींद्र रायकर यांनी भूषवले। पौरोहित्य वेदमूर्ती ओमकार साबळे, भूषण खांदवे, प्रणव कुलकर्णी, नितीन रहाळकर व राजेंद्र जोशी यांनी शास्त्रोक्त मंत्रोपचारात पार पाडले। कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित मान्यवरांचा ट्रस्टच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला। दुपारी श्री गणेशाचा अभिषेक व शेंदूर लेपन करून षोडशोपचारे महापूजा व आरती करण्यात आली। सायंकाळी 6 वाजता योगाची पूर्णाहुती होऊन भव्य महाआरती संपन्न झाली। महाप्रसाद व भाविकांची उपस्थिती सायंकाळी गणपती दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती। त्यानंतर सायंकाळी 6 ते 9 या वेळेत आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाचा सुमारे 2000हून अधिक भाविकांनी लाभ घेतला। हा सोहळा यशस्वी करण्यासाठी ट्रस्टचे अध्यक्ष संजय गुळवे, उपाध्यक्ष रवी गुळवे, सचिव हरीश पप्पू गुळवे, सहसचिव संदीप मुळाने, विश्वस्त समीर गुळवे, ओमकार साबळे, रवींद्र गुळवे, रवींद्र रायकर, प्रवीण गुळवे, दिनकर घोडके यांच्यासह उत्सव समितीचे सदस्य व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले। ब्युरो रिपोर्ट रामदास शीतसह स्टार लोकशक्ती न्यूज त्र्यंबकेश्वर।